नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय उडदाची अळूवडी। त्यासाठी इथे मी 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। तर आता पाणी न वापरता आपण फक्त भिजलेली डाळ वापरणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालायची आणि एकदम थोडंसंच पाणी घालायचं, जर लागलं तरच घालायचं, अदरवाईज आपल्याला जास्त पाणी इथे ॲड करायचं नाहीये। उडदाची डाळ त्यासोबत आपल्याला 3-4 आल्याचे तुकडे घालायचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरचं झाकण बंद करून आपल्याला ही छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे या मिश्रणामध्ये लाल तिखट, हळद, थोडासा ओवा आणि गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाल्यामध्ये धणेपूड सुद्धा ॲड आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा कोकमाचं आगळ घालणार आहोत। कोकम आगळ घाला किंवा कोकमाचा पल्प इथे वापरा, कारण अळूच्या पानांना खाज असते। अळूवडीची पानं असली तरी सुद्धा त्याला थोडी खाज असते, त्यासाठी आपल्याला इथे कोकम आगळ घालायचे किंवा लिंबाचा रस थोडासा पिळून घेतला तरी सुद्धा चालेल। तर आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उडदाचं जे पीठ असतं ना ते जास्त चिकट नसतं, म्हणजे बेसनासारखं ते आपल्या पानाला चिकटून राहणार नाहीये, पण ह्याचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त येतो खाताना। तर अळूवडीची पानं जी आहेत त्याचे दोर मी काढून घेतलेत, पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आपण जसं नॉर्मल अळूवडी बनवतो तसंच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे, म्हणजेच आपल्याला पीठ लावून एकावर एक पान ठेवून याचा छान रोल तयार करायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता सगळी पानं एकावर एक ठेवून हे सगळं मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला हा रोल बंद करून घ्यायचा आहे। वरतून खालतून आणि दोन्ही बाजूंनी सुद्धा हा व्यवस्थित बंद करून आपल्याला छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे। वरतून सुद्धा आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे रोल जो आहे तो व्यवस्थित स्टिक होईल। तर बघा, हा अशा पद्धतीचा रोल तयार करून घ्यायचा आहे। आता स्टीम करण्यासाठी कुठल्याही स्टीमरमध्ये तुम्ही पाणी बॉईल करत ठेवू शकता। मी इथे इडलीचं भांडं वापरलंय, पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यावरती एक इडलीचा साचा उलटा करून ठेवला आणि त्यावरती हे ताट ठेवते। आपल्याला आता हे जे अळूवडीचा रोल आहे तो 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे। तर इथे माझे 2 रोल मी तयार करून घेतले होते, जे व्यवस्थित थंड सुद्धा करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ना ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। बघा, खूप सुंदर दिसतंय। सगळ्यात आधी जो मोठा रोल आहे तो मी कट करून तुम्हाला दाखवते। व्यवस्थित सुरीला धार असली पाहिजे, हवं तर थोडंसं तेल सुद्धा लावून घेऊ शकता सुरीला। बघा, काय मस्त अळूवडी परफेक्ट तयार झाली आहे ना। आता तुम्हाला जेवढी जाड पातळ हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही अळूवडी जी आहे ती कट करून घेऊ शकता। आता अळूवड्या फ्राय करण्यासाठी आपल्याला तव्यावर तेल घालायचं आहे। आपण ह्या अळूवड्या डीप फ्राय करणार नाही आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत, म्हणून तव्यावर तेल घालून एक एक करून आपल्याला अळूवडी लावून घ्यायची आहे। 5-5 मिनिटांसाठी मस्त आपण जसं फिश फ्राय करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंनी अळूवडी छान खरपूस फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे अळूवडी मी डीप फ्राय का करत नाहीये त्याचं कारण तुम्हाला सांगते। जर आपण डीप फ्राय केलं ना तर अळूवड्या ज्या आहेत त्या ओपन होतात। एक एक आपण पीस टाकला जरी तरी तो ना ओपन होतो, कारण आपण याला अळूवडीला उडदाच्या डाळीचं पीठ लावलेलं आहे। ते पीठ ना सरसरीत असतं, ते चिकटून बसत नाही अळूवडीला, त्याच्यामुळे ते डीप फ्राय करताना पूर्णपणे अळूवडी जी आहे ती ओपन होते आणि जास्त वेळ आपल्याला फ्राय करायला सुद्धा लागते। तर हे असं मस्त तव्यावरती आपण खरपूस फ्राय केली की बघा, काय दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि तितकीच कुरकुरीत आणि खमंग अळूवडी बनून तयार होते। तर इथे गरमागरम अळूवड्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही सुद्धा ही वेगळ्या पद्धतीची अळूवडी घरी नक्की बनवून ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।